राम राम, जय सियाराम. रामकथा ऐकत आहोत आपण. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिष मार्तंड शिवराम बोरगावकर. शिवज ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत की शिवजी सतीमातेला खूप काही समजवतात, उपदेश करतात, परंतु तो उपदेश सतीमातेला काही मानवत नाही आणि सतीमाता रामाची परीक्षा घेण्याचं ठरवते. रामाची परीक्षा घेण्याचं सतीमाता ठरवते. ही गोष्ट आज आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. आजच्या भागाचं शॉर्टमध्ये गोष्टी सांगणारं एक मी गाणं सुद्धा तयार केलं आहे. ते सुद्धा शेवटी आपल्या कथेच्या शेवटी मी प्ले करेन. ते तुम्ही नक्की ऐका. शिव सांगती सतीला राम अवताराचा भाव, पण सतीला काहीच न पटे, मायेचा दिसे प्रभाव. शिवांचे शब्द डावलून ठरवी घेऊ रामाची परीक्षा, अज्ञानाच्या त्या वाटेवर धरते नवी दिशा. तर आतापर्यंत आपण पाहिलं की सती मातेच्या मनात संशय निर्माण झालाय. गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की सती मातेला का संशय तयार झाला आणि काय संशय तयार झाला. ठीक आहे, राम भगवान आहेत का, ही गोष्ट, ही शंका मनामध्ये सती मातेच्या घुमू लागली आणि तिच्या मनात शंकेचं काहूर उठलं. ठीक आहे, आणि शिवजी जे आहेत हे रामाचं ध्यान करतायत, त्यांना प्रणाम करतायत तिथे जाऊन. तर ही गोष्ट सुद्धा सतीमातेला विचित्र वाटली की शिवजी सुद्धा काही सर्वज्ञ आहेत. ते काही असं तसं विनाकारण तर करणार नाहीत, पण राम जर भगवान असतील तर ते असं सामान्य माणसासारखं कसं काय वागतील. अशा पद्धतीचे बरेच शंका. तुम्ही शेवटचा जर भाग पाहिला नसेल तर तो भाग कृपया पहा की बऱ्याच शंका सतीमातेच्या मनात तयार झाल्या आणि हे सगळं तिच्या मनामध्ये चालू होतं. परंतु प्रगट होऊन सतीमातेनं अजूनही काही बोललेलं नाहीये. तिच्या मनात हे सगळ्या गोष्टी चालू आहेत की हे काय चाललंय, रामाचं तिथं काय चाललंय, इकडं शंकरांचं काय चाललंय, हे काही कळत नाहीये. कसं लिहिताय तिथं गोस्वामी तुलसीदासजी की यद्यपि प्रगट न कहेऊ भवानी, यद्यपि प्रगट न कहेऊ भवानी, हर हर म्हणजे महादेव, हर अंतर्जामी सब जानी. ठीक आहे, यद्यपि प्रगट न कहेऊ भवानी, जरी भवानीने ते प्रगट होऊन सांगितलं नाही तरी हर अंतर्यामी, अंतर्यामी आहेत शिवजी, त्यांनी सब जानी, अंतर्यामी शिवजींनी, शंकरांनी सगळं जाणलं तिच्या मनामध्ये काय चाललंय. ठीक आहे, आणि मग आता जे गोष्ट बोलल्या आहेत ना शंकर भगवान सतीमातेला, आजच्या भागाची सगळी थीम, इनफॅक्ट आपण जे गाणं पण तयार केलंय ते सुद्धा याच भोवती सगळं फिरत आहे. आणि हे खूप गूढ गोष्ट आहे, जी गोष्ट आपण सर्वांनी समजून घेणं जरुरी आहे. मी शॉर्टमध्ये पटकन आपण ही कथा संपवून घेऊयात आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे सुद्धा आपण पुढे गोष्टी डिस्कस जरूर करणार आहोत. तर काय म्हणतायत पुढं की अंतर्यामी शिवांनी तर सर्व जाणलं आणि खूप महत्वाचं आहे. आता पुढची जी चौपाई आहे ना, यावरच एक मी काही दिवसांपूर्वीच एक गाणं रिलीज पण केलं होतं. आपल्या यूट्यूबवर अपलोड आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की ऐका. ते अशा प्रकारे आहे. सुनहि सती तव नारी सुभाव, संशयासन धरिय उरकाव. सुनहि सती तव नारी सुभाव, संशयासन धरिय उरकाव.
इथं काय म्हणतायत शंकर भगवान की खूप हतबलतेने जणू काही आपण ना बघा, तुम्ही ही गोष्ट रिलेट करू शकाल, समजू शकाल. खूप मनापासून खूप एफर्ट लावून खूप कष्ट करून आपण समजावण्याचा प्रयत्न करतो समोरच्याला, परंतु समोरचा जो व्यक्ती असतो तो समजूनच घेत नाही, है ना. त्यावेळेस किती हतबल होतो बरं आपण. तर तशीच हतबलता जणू काही इथं शंकरांची झालेली दिसत आहे आपल्याला. आणि इथं काय म्हणतायत आता शंकर भगवान की खूप प्रकारे समजवतायत बरं का, आणि त्या सगळ्या गोष्टींमधून ही गोष्ट त्यांच्या कडून म्हणली जाते की काय सांगतायत की सुनही सती तव नारी स्वभाव. ऐक सती, सुनही सती, ऐक सती, तुझा नारी स्वभाव आहे. तव नारी स्वभाव संशय असं न धैर्य उरकाऊ. संशय असं न धैर्य उरकाऊ, मनात असा संशय धरू नकोस. ऐक सती, मी जे सांगतोय की राम भगवान आहेत, ऐक. ज्यांची कथा अगस्त्य ऋषींनी गायली आणि ज्यांची भक्ती मी अगस्त्य ऋषींना मुनींना सांगितली, ते हेच माझे श्रीराम आहेत, ते हेच माझे इष्टदेव श्री राघव आहेत. ऐक सती, ज्यांची सेवा, भक्ती, ध्यान नित्य ज्ञानी मुनी सगळेजण करत असतात, ते हेच माझे श्रीराम आहेत. ऐक सती माझं, मी तुला कुठल्या पद्धतीने सांगू, प्लीज माझं ऐक. सुनही सती, सुनही सती तव नारी स्वभाव. इथपर्यंत बोलून गेले शंकर भगवान की तुझा स्त्री स्वभाव आहे. सुनही सती तव नारी स्वभाव संशय असं न धैर्य उरकाऊ. असं मनात संशय आणू नकोस. आणि याच भोवती आजची ही गोष्ट चालणार आहे, आणि यावरच आपण एक गाणं सुद्धा मी तयार केलं आहे. तर ते अशा प्रकारे की शिवांचे शब्द डावलून ठरवी घेऊ रामाची परीक्षा. अज्ञानाच्या त्या वाटेवर धरते नवी दिशा. ऐक सती तुझ्या नारी स्वभाव, मनात संशय धरू नको. रामाची परीक्षा घेऊ नको. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय सिया राम. शंकर जाणती अंतर. तर या सगळ्या गोष्टीभोवती आजची ही कथा असणार आहे. आणि रामचरितमानसमध्ये सुद्धा गोस्वामी तुलसीदासजींनी हीच अशी गोष्ट लिहिली की सुनही सती तव नारी स्वभाव संशय असं न धैर्य उरकाऊ. ठीक आहे. पुढे मग गोस्वामी तुलसीदासजी काय सर्व वर्णन करतायत की शंकर भगवान पुढे सतीमातेला खूप समजवतात की ज्यांचं ध्यान मी करतो, ज्यांचं ध्यान मुनिजन करतात, योगी करतात, सिद्ध पुरुष निर्मळ मनाने निरंतर अखंडपणे हे सगळेजण ज्यांचं ध्यान करतात, ते हेच माझे श्रीराम आहेत, ते हेच माझे इष्टदेव श्री राघव आहेत. ऐक सती, संशय मनात धरू नकोस, रामाची परीक्षा घेऊ नकोस. कारण हे पुढे ना शेवटी रामाची परीक्षा घेण्याचं सतीमाता ठरवतेच. त्यामुळं खूप मोठं पुढे नुकसान होणार आहे. जाऊया आपण पुढे, तर त्यावेळेस पाहणार आहोत आपण. पण त्याच्या आधी इतक्या पद्धतीने समजवतायत शंकर भगवान. पुढे काय म्हणतायत की वेद शास्त्र पुराण ज्यांचं म्हणजे नेती नेती असं म्हणत ज्यांचं यशोगान करतात, ते हेच श्रीराम आहेत. तेच सर्व व्यापक आहेत, संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, मायापती आहेत. ते हेच प्रभू श्रीराम आहेत, जे परब्रह्म स्वतंत्र आहेत. ते हेच आहेत. ते त्यांनीच तर हा मानव अवतार घेतलाय भक्तांच्या कल्याणासाठी. म्हणजे नित्य परम स्वतंत्र असलेल्या भगवान श्रीरामांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी इथे
श्रीराम अवतार घेतलेला आहे, रघुकुल भूषण म्हणून मानव अवतार घेतलेला आहे, ते हेच श्रीराम आहेत. ऐक माझं, तू मनात संशय धरू नकोस. असं खूप पद्धतीने अनेक वार श्री शिवांनी सतीला सांगितलं, परंतु सतीच्या मनाला त्यांचा तो उपदेश काही मानवलाच नाही. नाही ऐकलं सतीने, नाही पटलं तिला. कसं लिहितात इथं गोस्वामी तुलसीदासजी की लाग न उर उपदेशू, लाग न उर उपदेशू, तिच्या उराला तिच्या मनाला तो उपदेश लागलाच नाही. यद्यपि कहेऊ शिव बार बहु, शिवजींनी अनेक पद्धतीने कहेऊ त्यांनी सांगितलं, बोलले, ते बार बहु खूप वेळेस त्यांनी सांगितलं, बोललं, परंतु त्यांच्या मनाला त्यांचा उपदेश, सती मातेला शिवांनी केलेला उपदेश काही मानवलाच नाही. गोस्वामी तुलसीदासजी पुढे काय सांगतायत की हे सगळं होत असताना शिवजी एका क्षणाला थांबले आणि तेव्हा शिवजींनी मनात की नाही भगवंताच्या मायेचा हा प्रभाव आहे असं समजून त्यांना समजलं की सती मातेला मी इतक्या पद्धतीने सांगतोय परंतु समजतच नाहीयेत गोष्टी सती मातेला, तर थांबले ते. का असं जो शहाणा माणूस असतो ना तो एका लिमिटच्या पुढे थांबतो. ठीक आहे, बोलणं समजावणं सगळ्या गोष्टी थांबवून घेतो आणि हसतो. उलट समोरच्या म्हणजे उपहासात्मक नाही बरं का, उपहासात्मक नाही, ते हसणं काही उपहास करण्यासाठी नव्हतं, परंतु मायेचा हा प्रभाव आहे असं शंकरांनी जाणलं की सती जी आहे ती ह्या मायेच्याच प्रभावामध्ये आहे, त्यामुळे तिला गोष्टी समजत नाहीयेत. हरकत नाही असं म्हणून, असं समजून पुढे काय म्हणतायत शंकर भगवान की जो तुमरे मन अतिसंदेहू, जर तुझ्या मनात अतिसंदेह आहे, तुझ्या मनात जर खूप मोठा संदेह आहे ना, शंका आहे ना सती, ऐक आता मी आता तुला इतक्या पद्धतीने सांगून झालं, इतकं समजवलं, परंतु तुझ्या मनाला माझा उपदेश तर काय पटतच नाहीये, मानवतच नाहीये, तर आता ऐक, जर तुझ्या मनात खूप संशय आहे, जो तुमरे मन अतिसंदेहू तो किन जाई परीक्षा लेहू, तर तू जाऊन परीक्षा का घेत नाहीस बरं? जो तुमरे मन अति संदेहू तो किन जाई परीक्षा लेहू. राम सिया राम जय जय राम. जर तुझ्या मनात जर संशय आहे तर तू जाऊन परीक्षा का घेत नाहीस असं शंकर भगवान म्हणतायत. आणि पुढे काय म्हणतायत की तू जाऊन परीक्षा घेऊन ये, तू परत येईपर्यंत मी या वटवृक्षाच्या सावलीतच बसतो इथं, काही प्रॉब्लेम नाही. जर तुझ्या मनात संशय आहे ना, जा आणि परीक्षा घे. आणि आता इथे खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का. आता शंकर भगवानांनी तर सांगितलंय की जा आणि तू तुझ्या मनात संशय आहे तर जा आणि तू परीक्षा का घेत नाही, जा आणि परीक्षा घे. परंतु इथं क्लिअरली गोष्टी सांगितल्या होत्या शंकरांनी, खूप क्लिअरली गोष्टी सांगितल्या होत्या. असं नाही की शंकरांनीच सांगितलं परीक्षा घ्यायला. आता आपल्या कथेमधून आतापर्यंत किंवा गाण्यामधून तुम्हाला तसं वाटेल की त्यांनीच सांगितलं. नाही, शंकरांनी परीक्षा घ्यायला सांगितली, म्हणजे हे सुद्धा केलं सती मातेसाठी. काय बघा ना, एखादा समोरचा माणूस किती समजवतोय बरं, एक तर म्हणजे आपला जवळचा माणूस इतकं समजवतोय, इतकं जीव तोडून सांगतोय, त्यांनी त्यांचं नाही ऐकलं. साक्षात भगवंताची परीक्षा घेण्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं की जा बाबा तू, म्हणजे तुला जर गोष्टी समजतच नाही तर इथपर्यंत गोष्टी आल्या की जा तू जाऊन परीक्षा घे. आणि या परीक्षा घेण्यासाठी पण काय सतीमाता लगेच तयार झाली. असं नाही की नाही थांबा, तुम्ही पण सांगते तर काही खोटं नसणार आहे, थांबा मी विचार करते. नाही, लगेच तयार झाली सतीमाता परीक्षा घ्यायला. पण दुसरी काय म्हणजे खूप इथे एका मागोमाग की नाही चुका झालेल्या इथं आपण पाहू शकतो की एकतर गोष्टी समजूनच घेतल्या नाही,
की किती समजावून सांगितलं तरी. आता दुसरी गोष्ट, परीक्षा घ्यायला सांगितली, परंतु कशा पद्धतीने घ्यायला सांगितली हे सांगतायत पुढे. शंकर भगवान सांगतायत पुढे. ही पुढची गोष्ट सुद्धा सती मातेने सपशेल इग्नोर केली, सपशेल दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे सुद्धा. पहिली गोष्ट तर काय ना, की आपण कोणाची परीक्षा घ्यावी की नाही ही गोष्ट पण नाही ना, थोडस विचारासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, सरसकट आपण कुणाची परीक्षा नाही घेऊ शकत. आणि जरी परीक्षा घ्यायची झाली तरी त्याला काहीतरी रीती असते, काहीतरी पद्धत असते, है ना. तर कशा पद्धतीने पुढे सती मातेने परीक्षा घेतली ती पद्धत बिलकुलच आवडली नाहीये शंकर भगवानांना. आणि याच बद्दल की परीक्षा कशी घ्यायची याबद्दल सुद्धा शंकर भगवानांनी सांगितलं आणि ती गोष्ट सुद्धा दुर्लक्ष केलंय. काय सांगितलं होतं शंकर भगवानांनी की जो तुमरे मन अति संदेहू तो किन जाई परीक्षा लेहू. जर तुझ्या मनात संदेह आहे तर तू जाऊन परीक्षा का घेत नाही. जैसे जाई मोह भ्रम भारी, जैसे जाई मोह भ्रम भारी. ज्या पद्धतीने तुझा जो हा अज्ञानजनित भ्रम आहे, अज्ञानामुळे जो तुला भ्रम झालाय, जो संशय झाला आहे, ज्या पद्धतीने जाईल, करेहू सो जतनू, त्या पद्धतीने तू कर. पण कसं, करेहू सो जतनू विवेक विचारी, विवेक विचारी. ठीक आहे, ज्या पद्धतीने तुझा अज्ञानजनित भ्रम दूर होईल, तुझ्या मनातल्या शंका जातील, त्या पद्धतीने तू परीक्षा घे. परंतु कसं तर विवेक विचारी, करेहू सो जतनू विवेक विचारी. तू योग्य प्रकारे विवेकपूर्ण विचारांती विचार करून परीक्षा घे, विवेकाने. आपण या आधीच्या भागांमध्ये पाहिलेलं आहे की बुद्धी म्हणजे काय आणि विवेक म्हणजे काय, है ना. बुद्धी तुमच्याकडे किती असेल तरी जर विवेक नाहीये ना तर त्याला काही अर्थ नाही. विवेक सगळ्यात महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं आहे विवेक. इथे तेच सांगतायत शंकर भगवान की विवेकाने वाग, बर का सती, विवेकाने वाग. करेहू सो जतनू विवेक विचारी. योग्य प्रकारे आणि विवेकाने, विचाराने गोष्टी पुढे कर असं सांगतायत सतीमातेला. जैसे जाई मोह ब्रह्मभारी करेहू सो जतनू विवेक विचारी. आता परंतु काय आहे ना की हे सांगतायत पण ते सांगणं जणू काय आहे ना, ते ऐकलं सुद्धा नाही सतीमातेने, असंच म्हणावं लागेल. सांगितलंय पण ते त्यांनी ऐकलंय की नाही माहिती नाही एवढं. कारण ठीक आहे, तू जाऊन परीक्षा का घेत नाहीस, एवढं शिवांची आज्ञा मिळाली की तिथून लगेच सतीमाता निघते जाते, म्हणते की चला ठीक आहे, शिवांनी पण आता आज्ञा दिले, चला मी जाते आणि रामाची परीक्षा घेते. आणि ही जी गोष्ट सांगितली होती की करेहू सो जतनू विवेक विचारी, विवेक विचारी, विवेकाने विचाराने वाग, ती गोष्ट सुद्धा पुढे जाऊन सती माता इग्नोर करते. कसं लिहित आहे तिथं गोस्वामी तुलसीदासजी की चली सती शिव आयुसू पायी, चली सती शिव आयुसू पायी. शिवांची आज्ञा मिळताच सती तिथून निघाली. करही विचारू करो का भाई, करही विचारू करो का भाई. आणि मनामध्ये विचार करू लागली की मी काय करू बरं, करो का भाई, आता काय करू, रामाची परीक्षा कसं घेऊ बरं. हे तिच्या डोक्यामध्ये विचार चालू झाले. आणि असं विचार करत इकडे सतीमाता रामांची परीक्षा घ्यायला पुढे जाते. आणि इकडे शिव जे आहेत ना, हे मनामध्ये त्यांनी एक गोष्ट जाणली बर का, की आता बस, आता काही खरं नाही. इकडं महादेवांनी, श्री शिवांनी मनोमन ताडलं, मनोमन हे जाणलं की दक्ष कन्या सतीचं आता काही खरं नाही, काही खरं नाही. आता खूप हे अवघड गोष्ट झालेली आहे. आता
खूप अवघड होणार आहेत. काही कल्याण इथं दिसत नाहीये, खूप विपरीत गोष्टी मला होताना दिसत आहेत. खूप यामध्ये अजिबात भलाई नाहीये सतीमातेची. हे मनोमन शंकरांनी जाणली ही गोष्ट. ठीक आहे, ठीक आहे. कसं लिहितायत? इहा संभू असं मन अनुमाना, इहा संभू असं मन अनुमाना, दच्छ सुता कहू नहीं कल्याणा. राम सिया राम जय जय राम. इकडे शंभूंनी मनोमन असं जाणलं की दक्षसुता, दक्ष कन्या सतीचं कहू नाही कल्याण, आता काही खरं नाही, तिचं काही याच्यात काही कल्याण नाही. मोरेहू कहे न संशय जाई. काय म्हणतात की मी समजावून सांगून सुद्धा जर तिचा संदेह दूर होत नाही तर तिचं दैवच फिरलंय. आता सतीचं काही खरं नाही, सतीची आता काही धडगत नाही. मोरेहू कहे न संशय जाही, विधी विपरीत भलाई नाही, विधी विपरीत भलाई नाही, असं वर्णन गोस्वामी तुलसीदासजींनी सुद्धा केलंय. अवघड आहे काय. मोरेहू कहे न संशय जाही, विधी विपरीत भलाई नाही. राम सिया राम जय जय राम. तर मी सांगून सुद्धा जर तिला नाही समजलं तर बस अवघड आहे गोष्ट असं समजून. काय म्हणतायत मग पुढं? खूप हातबल आता पुढे जी गोष्ट म्हणतायत शंकर भगवान आणि गोस्वामी तुलसीदासजींनी पुढची जी गोष्ट लिहिली की नाही ती आत्ता लिहिले बरं का, सगळ्या सुरुवातीला लिहिली नाही. पहिली गोष्ट ही सगळं कर्म करून झाल्यानंतर गोष्ट सांगत आहेत. काय होतं हे मी सांगण्याचं कारण काय की लोक नाहीतर आहे ना त्याच समोरची आता जी चोपाई येणार आहे ना, कारण खूप प्रसिद्ध चोपाई आहे ही आणि त्याच्यावर सुद्धा मी एक गाणं बनवलंय, ते पण मी प्ले करेनच. काही दिवसांपूर्वी मी ते अपलोड सुद्धा केलंय, ते तुम्ही जरूर ऐका, तुम्हाला आवडेल. पण त्याचा त्याचा खरा अर्थ आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपले कर्म आपण नक्कीच केले पाहिजेत. आपले कर्म जसं की भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्याच आहेत गोष्टी की आपले कर्म आपण पूर्ण करायचे आणि फळाची जी अपेक्षा आहे ती नाही करायची. जे आता पुढे नियती ठरवेल, जे राम ठरवेल ते होईल, असं म्हणून गोष्टी शंकर भगवानांनी ही गोष्ट इथेच सोडली आहे. असंच म्हणलंय. पुढची जी चौपाई आहे ती हीच आहे. तुम्ही ऐकलं असेल की होई ही सोई जो राम रची राखा, को करी तर्क बडावे साखा. काय म्हणतायत की मी इतकं सतीला समजावलं पण सती काही समजूनच घेत नाहीये, माझा उपदेश तिच्या मनाला काही पटतच नाहीये आणि ती गेले आता रामाची परीक्षा घ्यायला. आता काही खरं नाही. ही गोष्ट सगळी जाणून घेतल्यानंतर मग आता म्हणतायत की ठीक आहे, आता काय होई सोई जो राम रची राखा, जे श्रीरामांनी योजलं आहे तेच होणार. को करी तर्क बडावे साखा. आता तर्काचे फाटे फोडून काय उपयोग बरं? को करी तर्क, कोण तर्क करणार बाबा? कोण बडावे साखा? कोण उगच फाटे फोडत बसणार, शाखा फोडत बसणार? जाऊ द्या. होई सोई जो राम रची राखा, होई सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावे साखा, को करी तर्क बढ़ावे साखा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय सिया राम. होई सोई जो राम रची राखा,
साखा को करी तर्क बढ़ावे साखा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय सिया राम. असं आपल्याला सुद्धा आपण स्वतः सांगू शकतो जर कोणी आपलं ऐकत नसेल तर. पण कधी? सगळे आपले प्रयत्न झाल्यावर बर का. सुरुवातीलाच होई सोई जो राम रची राखा. परीक्षेत मी पास होईन का? ठीक आहे. होई सोई जो राम रची राखा. रामानी ठरवलं तर होईल, नाही तर नाही. मी काय परीक्षा देणार नाही, हा है की नाही? असं नाही, असं घ्यायचं नाहीये ते. मी मेहनत केली तरच त्याचं फळ मिळणार असतं आपल्याला. कुठल्याही गोष्टीचं, मध्ये परीक्षा असेल, तुमचा व्यवसाय, नोकरी, तुमचा संसार किंवा सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर तुम्हाला तुमचे प्रयत्न तर करायचेत. उगीच काय ना की कुंडलीमध्ये सुद्धा योग असून काय फायदा नसतो. तुमचे कर्म सुद्धा जोडीला असणं जरुरी असतं, ठीक आहे. तर अशाच प्रकारे त्या गोष्टी आहेत आणि अशाच प्रकारे ह्या गोष्टी घेतल्या गेल्या पाहिजेत. उगीच विनाकारण चुकीच्या अर्थाने या गोष्टी घेऊ नका की आपल्याला काय बाबा ठीक आहे, जसं होई सोई जो राम रची राखा. नाही नाही, असं म्हणून तुम्ही तुमचे कर्म करणं थांबवू नका. हे सांगायचं इथं जणू काही गोस्वामी तुलसीदासजींना सुद्धा. आणि म्हणूनच सगळं झाल्यानंतर, सगळे प्रयत्न करून झाल्यावर शंकर भगवान सुद्धा म्हणतायत की होई सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढावे साखा, असं काही लगे जपन हरिनामा. असं काही लगे जपन हरिनामा, असं म्हणून श्री शंकर भगवान जे आहेत हे हरिनाम जप त्यांचा चालू केला. त्यांनी रामाचा जो जप आहे तो नित्य जप चालू केला. राम 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 असं काही लगे जपन हरिनामा, ठीक आहे. असं म्हणत शिवजींनी श्रीहरीच्या नामाचा जप सुरू केला. आणि इकडे सती माता जी आहे, गई सती जहा प्रभू सुखधामा, आणि जिथं सुखधाम प्रभू श्रीराम होते तिथं सती गेली त्यांची परीक्षा घ्यायला. अशा एवढ्या गोष्टी आजच्या भागात आपण पाहिल्या, ठीक आहे. तर आजच्या या भागातून आपल्याला काय कळलं ना, ते जे मी म्हणलं की 3 प्रकारचे लोक असतात, है ना. फर्स्ट कॅटेगरी, दुसरी कॅटेगरी आणि तिसरी कॅटेगरी, किंवा फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास. ठीक आहे. सो हे काय कॅटेगरी आहे, हे काय प्रकार आहे, मी तुम्हाला सांगतो. पहिल्या कॅटेगरीमध्ये की नाही जी माणसं असतात, पहिल्या क्लासमध्ये जी माणसं असतात, हे गोष्टी पाहून समजून घेतात, पाहून शहाणे होतात. जसं आपल्याकडे पण बघा, मी असे खूप महाभाग बघितलेले आहेत की त्यांना जर आपण रामायण, महाभारत या गोष्टी जर बोलू लागलो, शिवचरित्र, रामचरित्र, कृष्णचरित्र याबद्दल जर बोलू लागलो, हे नाही 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 नाही, ते काय, त्याच्यातून थोडी काय, ते भगवान होते, ते देव होते, ते थोडीच आपल्यासाठी आहे. त्यांनी जी काही लीला केली हे सगळ्या आपल्याला काहीतरी उपदेश करायलाच केलेले आहेत, हे समजून नाही घेत हे महाभाग. ते सपशेल त्यांच्या सोयीप्रमाणे ती गोष्ट सारून घेतात. अरे रामांनी असं सांगितलंय, अरे नाही नाही असू देत, ते तिथंच ठेवा. अरे तिथंच का ठेवा? म्हणजे यांना गोष्टी पाहून हे शहाणे होणारे नसतात. व्हेरॅज याच वेळी काही शहाणी मंडळी असतात की ना, दुसऱ्याला ठेच लागलेली पाहून स्वतः शहाणं, आणि त्यालाच खरं शहाणं माणूस म्हणायचं, राईट. मग आपल्या या सगळ्या रामायण, महाभारतातून सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला, समजायला मिळत असतात. तर त्या गोष्टी तुम्ही जर समजून घेत नसाल तर तुमच्यासारखे अडाणी तुम्हीच, है ना. तर आपल्याला या पहिल्या कॅटेगरीमध्ये बसायचंय, लक्षात घ्या. आपल्याला स्वतः म्हणजे कोणी बोलेल किंवा आपल्याला ठेच लागेल त्यावेळेस आपण शहाणे होऊ, असं त्या कॅटेगरीत जायचं नाहीये. गोष्टी बघा, त्यातून शिकून शहाणे व्हा. हे पहिली क्लास आहे, हे शहाणे माणसं आहेत. तर काही माणसं अशा प्रकारची असतात, त्यांना समजून जातात, ते शहाणे होतात.
आता इथे एक उदाहरण मी सांगेन की तुमच्यापैकी बरेच जण ही गोष्ट समजू शकतील बघा की समजा 3 मुलं आहेत एका घरामध्ये आणि तिघांचा दंगा मस्ती सुरू आहे, कोणी अभ्यास करत नाहीये हे पाहून आई सांगते ठीक आहे, सांगते, समजवते की बाबांनो अभ्यास करा, चला अभ्यासाला बसा. ऐकत नाहीत. काय करते मग आई की बेलनं घेते आणि एका मुलाला धरते. बेलनं घेऊन एका मुलाला धरलेलं पाहून दुसरी जी 2 मुलं आहेत ते आपोआप ते त्यांचा दंगा मस्ती सोडून आपोआप ते अभ्यासाला बसतात. त्यांच्या हातामध्ये पुस्तकं येतात ऑटोमॅटिक. त्यांना काही सांगावं लागलं का? नाही. त्यांनी पाहिलं या गोष्टी. बेलनं घेतलेलं, एका मुलाला धरलेलं. ठीक आहे, हे शहाणे म्हणायचे माहितीये का? ही शहाणी माणसं आहेत. दुसऱ्यांच्या गोष्टी पाहून तुम्ही शिका ना, जरा थोडस समजून घ्या ना गोष्टी. तुम्हालाच नियतीने सुद्धा तुम्हाला दंडे घेऊन तुमच्या मागे लागेल त्यावेळेस तुम्ही समजून घेणार आहात का? स्वतःला ठेच लागेल त्यावेळेस तुम्ही समजणार आहात का? असं नाही. त्यामुळं पहिली जी कॅटेगरी आहे ती या प्रकारची आहे की दुसऱ्यांच्या गोष्टी पाहून शिकून समजून घेतात. आणि आपलं जे रामायण महाभारत आपले जे शास्त्र आहेत यातून सुद्धा आपल्याला खूप काही शिकायला मिळतं मुलांना. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, तुमच्या प्रोफेशनच्या बाबतीत, समाजशास्त्र आहे, राजकारण आहे, खूप काही आपल्याला यातून शिकायला मिळतं. चांगले व्यक्ती तेच जे यातून शिकून समजून घेतात. त्यांना सांगायची, बोलायची किंवा स्वतःहून ठेच खायची वेळ येत नाही. आणि याच मध्ये मी हे गोष्ट सुद्धा कंटिन्यू करेन की नवरा बायकोचं जे वैवाहिक आयुष्य आहे, मॅरिड लाईफसाठी सुद्धा रामायण आणि इतर गोष्टी, आणि रामायण तर खूप मोठी गोष्ट आहे, इथून तुम्हाला खूप काही गोष्टी समजायला मिळणार आहेत. तर इथून घ्या ना समजून. जे शहाणे असतील ते समजून घेतील, जे अडाणी असतील ते जातील. उताराचं पाणी उतारालाच जाणार, असं जे स्वामी समर्थांच्या एका मूवीमध्ये, एका चित्रपटामध्ये स्वामी समर्थ सुद्धा ही गोष्ट म्हणतात की उताराचं पाणी उतारालाच जाणार. तर असं उताराला लागू नका, गोष्टी समजून घ्या. आपल्याला खूप काही इथं गोष्टी सांगितल्या जात आहेत, यातूनच गोष्टी शिकून समजून घ्या आणि तुमचं मॅरिड लाईफ सुखी करून घ्या, चांगलं करून घ्या. त्याचबरोबर तुमचं प्रोफेशन लाईफ, त्याचबरोबर समाज सुद्धा, जे राजकारण सुद्धा जे काही सुरू आहे, कशा पद्धतीने राजकारण करावं, कशा पद्धतीने राज्य करावं, याही गोष्टी पुढे येणार आहेत. आपल्या कुटुंबातील इतर सगळ्याच नातेसंबंधामध्ये व्यक्तींनी आपण कसं राहावं, या सगळ्या गोष्टी इथून आपल्याला शिकायला मिळतात. शहाणे तेच असतील जे इथून पाहून समजून शिकून घेतील. या गोष्टी मला इथं सांगायच्या होत्या. दुसऱ्या प्रकारची जी माणसं आहेत ना, त्यांना बोलावं लागतं है ना. त्यांना बघून सुद्धा ते शहाणे होत नाहीत, त्यांना सांगावं लागतं. ठीक आहे, जसं की सती मातेला सुद्धा सांगायचा खूप प्रयत्न केला. आणि आपण पण बघा ना, पाहतो आपल्या पर्सनल लाईफमध्ये, कॉर्पोरेट लाईफमध्ये किंवा सगळ्याच ठिकाणी तुम्ही कुणाला तरी काहीतरी सांगता, परंतु समोरचा व्यक्ती समजूनच घेत नसतो है ना. आणि काही व्यक्ती असतात ते समजून सुद्धा घेतात बरं का. काही जण समजून सुद्धा घेतात. त्यांना सांगितले ना गोष्टी त्यावेळेस समजतात. त्यांना बघून नाही समजलं, त्यांना थोडंसं बसून व्यवस्थित सांगावं लागतं त्यावेळेस. अच्छा, यामध्ये पण 2 कॅटेगरी आहेत मी म्हणेन की काही जणांना गोडीने सांगितलेलं समजतं. ठीक आहे, काहींना गोडीने सांगितलेलं समजतं, हे पण चांगलंच आहे मी म्हणेन. परंतु काही जणांना गोडीने सांगितलेलं सुद्धा समजत नाही, त्यावेळेस त्यांना रागवूनच बोलावं लागतं, त्यांना थोडंसं कटू भाषेतच बोलावं लागतं, त्यावेळेस समजतं. मी म्हणेन ती सुद्धा गोष्ट चांगली आहे. आणि काय आहे ना की संतांना, आपल्या धर्मगुरूंना, संतांना आपल्याला रागवण्याचा सुद्धा म्हणूनसाठी अधिकार आहेच, आणि त्यांनी ते करावंच. उलट
फक्त सॉफ्ट पद्धतीने, फक्त गोड बोलून गोष्टी होणार नसतात. नाहीयेत तसे माणसं. सगळ्यांना गोड बोलून सुद्धा नाही समजत. काही जणांना न बोलता समजणारे आहेत माणसं, लक्षात घ्या. काही जणांना तुम्हाला बोलायची पण गरज नाही, ते डायरेक्ट समजून जातात. काही जणांना तुम्हाला गोड बोलून समजावं लागेल. पण अशी सुद्धा माणसं आहेत, महाभाग आहेत, त्यांना गोड बोलून सुद्धा नाही समजणार आहे. त्यांना दणके देऊनच बोलावं लागतं. आणि त्यामुळं आपले जर धर्मगुरू, आपले जर संत मंडळी जर आपल्याला कधी रागवून जरी बोलले तरी त्याचं वाईट वाटण्याचं काहीच अधिकार नाहीये, काहीच कारण नाहीये, कारण त्यांना तो अधिकार आहे. ही झाली दुसरी कॅटेगरी. ठीक आहे. पहिली कॅटेगरीमध्ये बघूनच माणूस शहाणा झाला. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मी सांगितलं की दोन गोष्टी आहेत, की काही जणांना गोड बोलून समजलं, काही जणांना थोडंसं कटू बोलून समजावं लागलं. पण तरी समजले ना तरी पण छान आहे, मी म्हणेन. ठीक आहे, कमीत कमी ते बोलून गोड नाही पण कटू बोलून का होणार थोडंसं समजलं तरी त्यांना. थोडं रागवून, थोडं मोठ्या आवाजात बोलून का होणार समजलं ना त्यांना. आता थर्ड क्लास जो आहे ना, जी तिसरी जी कॅटेगरी आहे ना, हे खूप वाईट हो. हे खूप वाईट, की तुम्ही मग काहीही करा, नाही समजत, नाहीच समजत. त्यांना ठेच खाऊनच त्यांना शहाणं व्हायचं असतं. आणि याच्यापेक्षा चौथी कॅटेगरी म्हणजे ते ठेच खाऊन सुद्धा शहाणे होतच नाहीत. त्यांचा अंतच होतो, जसं की रावणाचा झाला है ना. रावणाला एका मागोमाग त्याचं सैन्य मरत होतं. सगळेजण सांगत होते की राम भगवान आहेत बाबा, तू मातेला सोड, सीता मातेला सोडून दे, रामाला शरण जा. एका मागोमाग इथं त्याचे सगळे व्यक्ती मरत जात आहेत, तरी सुद्धा ठेच लागत आहे, तरी सुद्धा शहाणा नाही झाला रावण, तरी सुद्धा शहाणा नाही झाला. मग हे चौथी कॅटेगरी, अजून खालची कॅटेगरी, की त्यांचा आता अंतच व्हावा लागणार आहे. हे यांना जर कशाही पद्धतीने जर समजणार नसेल ना तर मग अवघड आहे. ते विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाशकाले विपरीत बुद्धी, हे गोष्टी ज्या आहेत ना तुमच्या विनाशाकडे जात आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे मग आपण. ठीक आहे. मग तिसरी जी कॅटेगरी मी म्हणलं की ठेच खाऊन शहाणे होत असतात. लग्नाच्या मॅच मेकिंग मध्ये की नाही, मी इथे एक सांगेन की वैवाहिक जीवनामध्ये मॅच मेकिंग का जास्त जरुरी आहे. कारण तुमचं जर पर्सनल लाईफ बद्दल काही गोष्टी असतील ना तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचं आणि कशा पद्धतीने गोष्टी समजून घ्यायच्या ते तुमच्या हातात आहे. ठीक आहे. परंतु मॅरिड लाईफमध्ये तसं नाही होत. जर मॅरिड लाईफमध्ये काय आहे ना, की हे क्रिकेट मॅच सारखं असतं. मॅचमध्ये 2 बॅट्समॅन एकाच टीमचे असतात आहे ना. त्यातलं एक जरी बॅट्समॅन वर खाली करू लागला, नीट जर सपोर्ट करू नाही लागला तर दुसरा बॅट्समॅन पण नाही खेळू शकत. तो पहिला आपलाच बॅट्समॅन जर समोरच्याला, आपल्याच प्लेअरला रनआउट जर करत असेल तर मग अवघड आहे ना गोष्टी. तसं नाही होत ते. त्यामुळे मॅच मेकिंग खूप जरुरी आहे. कारण इथं तुम्ही किती चांगले आहेत त्यावर तुमचं वैवाहिक लाईफ नाही डिसाईड होत. तुमच्या एकट्यामुळं ते नाही डिसाईड होणार आहे. कारण मी हे सांगतोय का की माझ्यासमोर असे मी उदाहरणं पाहिलेली आहेत. समजा 2 जोडपे असतील, दोन्ही जोडप्यांना मी सांगितलं की येणारा काळ थोडंसं तुमच्यासाठी खडतर जाऊ शकतो, व्यवस्थित एकमेकांना सांभाळत पुढे जावा. एका जोडप्याने ऐकलं, दोघांनी ऐकलं. एका जोडप्यामध्ये दोघांनी, नवरा बायको दोघांनी ऐकलं आणि त्यांचं व्यवस्थित तरी सुरू आहे. थोडंफार गोष्टी होत आहेत पण ते एकमेकांना सावरत पुढे चाललेत. आणि इकडे दुसरं जे जोडपं आहे त्याच्यामध्ये एक जण ऐकत आहे, एक नवरा असेल किंवा बायको असेल, ठीक आहे, कोणीतरी ऐकतंय, समंजसाने घेते. परंतु दुसरा जो जोडीदार आहे तो नाहीच घेते ना. त्याला सांगून सुद्धा समजत नाहीये. सांगून सुद्धा तो स्वतःच्या संसाराची वाट लावून घेतोय. स्वतःच्या संसाराचं सत्यानाश करते ती व्यक्ती, नाही समजते तिला. तर
अशा वेळेस तुम्ही काय करणार? म्हणूनसाठी की नाही, मॅच मेकिंग म्हणूनसाठी जरुरी आहे. कारण मॅरिड लाईफमध्ये तुम्ही एकट्याने डिसिजन घेऊन तुम्ही एकट्याने शहाणं असून काही फायदा नाही. त्यामुळं मॅचमेकिंग करताना की नाही जास्त काळजी घ्यावी आणि मॅचमेकिंगसाठी तुम्ही मला नक्कीच कधीही संपर्क करू शकता. ठीक आहे, तर हे झालं मॅरिड लाईफबद्दल. परंतु पर्सनल लाईफमध्ये मी जसं सांगितलं ना, की वैयक्तिक लाईफमध्ये व्यक्ती जो आहे ह्या अशा 4 कॅटेगरीमध्ये आपण पाहू शकतो. काही जण बघून समजतील, काही जणांना सांगावं लागेल, गोडीत सांगावं लागेल किंवा कटू बोलून सांगावं लागेल. काही जण स्वतः ठेच खाऊनच शहाणे होतील, काही जण शहाणे होणारच नाहीत. तर आपण ठरवायचंय की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचंय. ठीक आहे, तर अशा व्यक्तींना ज्यावेळेस तुम्ही डील करताय, अशा व्यक्तींसोबत ज्यावेळेस तुम्ही जर असाल आणि तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न केले, त्यावेळेस ही चोपाई तुमच्या नित्य स्मरणामध्ये, नित्य जपामध्ये तुम्ही ठेवा. कोणती चोपाई? तर ही पुढील चोपाई तुम्ही नित्य स्मरणात, नित्य जपामध्ये नक्कीच ठेवा. होई ही सोई जो राम रची राखा, होई ही सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावे साखा, को करी तर्क बढ़ावे साखा. श्रीराम जय राम, जय जय राम. होई सोई जो राम रची राखा, होई सोई जो राम रची राखा, को करी तर्क बढ़ावे साखा, को करी तर्क बढ़ावे साखा. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय सिया राम. तर असं जसं शंकरांनी सुद्धा असं म्हणून आपापला जप चालू ठेवला, तसंच आपण सुद्धा आपला जप, नित्य जप चालू ठेवूयात. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय सियाराम. तर आज आपण पाहिलं की सती मातेच्या मनामध्ये जी शंका आली, ती शंका शंकरांनी, शिवजींनी ओळखली आणि तिला अनेक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला, उपदेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो उपदेश काही तिला मानवला नाही. खूप समजवलं की सुनही सती तव नारी सुभाऊ, संशय असं न धैर्य उरकाऊ. सती, ऐक सती तुझा नारी स्वभाव, मनात संशय आणू नको, रामाची परीक्षा घेऊ नको. असं खूप पद्धतीने सांगून झालं. परंतु रामाची परीक्षा घेण्याचं सती माता ठरवतेच, ही गोष्ट आज आपण पाहिली. आज इथेच विश्राम घेऊयात. कथेचा पुढचा भाग घेऊन मी पुन्हा लवकरच येईन. पुढील भागात आपण पाहणार आहोत की काय झालं. सती माता ज्यावेळेस रामांकडे गेली तर काय परीक्षा घेतली. शिवजींनी जे सांगितलं होतं की विचार आणि विवेकाने परीक्षा घे, तर नेमकं काय झालं, काय परीक्षा घेतली, काय रिस्पॉन्स आला श्रीरामांचा, काय सगळ्या गोष्टी झाल्या, पुढे काय झालं, सगळ्या गोष्टी आपण हळूहळू पुढील येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. कथेचा पुढचा भाग घेऊन मी पुन्हा लवकरच येईन. ज्योतिष रत्न वास्तुशास्त्र याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क जरूर करा. कोणत्याही विषयांवर आध्यात्मिक आणि कुंडलीच्याद्वारे प्रामाणिक अभ्यास इथं मी करत असतो. मी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, लग्न करताना. नाव जरी लग्न करताना असेल तरी लग्न करताना आणि लग्नानंतर सुद्धा खूप उपयोगी पडेल असं हे पुस्तक आहे. तर ते देखील तुम्ही वेबसाईटवर ई बुक स्वरूपात ते पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता. भेटूयात पुढील भागात पुढील रामकथेसोबत. तोवर राम राम, जय सियाराम, जय सियाराम. शिव सांगती सतीला राम अवताराचा भाव, पण सतीला काहीच न पटे, मायेचा दिसे प्रभाव. शिवांचे शब्द डावलून ठरवी घेऊ रामाची परीक्षा,
अज्ञानाच्या त्या वाटेवर धरते नवी दिशा. ऐक सती तुझ्या नारी स्वभाव, मनात संशय धरू नको, रामाची परीक्षा घेऊ नको. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सिया राम. शंकर जाणती अंतरी सतीच्या मनातील शंका. विष्णू असे अज्ञानाने स्त्रीचा शोध घेती कसा. अगस्त्यांनी गायली कथा, ज्यांची भक्ती अपार, तेच माझे इष्टदेव श्री राघव अवतार. ऐक सती तुझा नारी स्वभाव, मनात संशय धरू नको, रामाची परीक्षा घेऊ नको. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सिया राम. वेद पुराणे गातात नेती नेती ज्यांचे नाम. सर्वव्यापी मायापती तेच प्रभू श्रीराम. भक्तांच्या कल्याणासाठी घेतला मानवी अवतार. रघुकुळाचा भूषण होऊन प्रकटले श्रीराम साकार. ऐक सती तुझा नारी स्वभाव, मनात संशय धरू नको, रामाची परीक्षा घेऊ नको. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सिया राम. शंकर देती उपदेश समजवती वारंवार. पण सतीच्या अंतरी वाढतच गेला कुविचार. न मानता ते वचन संशय वाढत गेला. मायेच्या त्या प्रभावाने विवेक दूर गेला. ऐक सती तुझा नारी स्वभाव, मनात संशय धरू नको, रामाची परीक्षा घेऊ नको. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सिया राम. शंकर म्हणती हसून जा, परीक्षा घेऊन ये. वटवृक्षाच्या सावलीत मी तुझी वाट पाहे. सती निघाली पुढे, मनात विचार दाटे. रामांची परीक्षा घेऊ कशी, मनात प्रश्न उमटे. ऐक सती तुझा नारी स्वभाव, मनात संशय धरू नको, रामाची परीक्षा घेऊ नको. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सिया राम. शिव मनात म्हणती, दक्ष कन्येचे दैव आता फिरले. सांगून सुद्धा सतीला सत्य काहीच न कळले. राम राम जपत राहिले शिव अति प्रिय त्यांना हे नाम. सती गेली त्या ठाई जिथे होते श्रीराम. ऐक सती तुझा नारी स्वभाव, मनात संशय धरू नको, रामाची परीक्षा घेऊ नको. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय सिया राम. श्रीराम जय राम जय जय सिया राम. श्रीराम जय राम जय जय सिया राम.